नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मलाई चिकन टिक्का बिर्याणी. या बिर्याणीची मला ऑर्डर आलेली आहे, म्हणून असं वाटलं की तुमच्या सोबत शेअर करावी. चला कृतीला सुरुवात करूया. इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 मोठे चमचे दही, जिरा पावडर 1 चमचा, गरम मसाला, धणा पावडर, वेलची पावडर आणि कसुरी मेथी हे सगळं घालून यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि मेयोनीज टाकलेला आहे. छान एकजीव करून घ्या. चवीनुसार मीठ घाला. ते पण छान एकजीव करून घ्या. इथे मी फूड कलर घातलेला आहे. तो मी घरीच तयार केलेला आहे बीटरूट आणि गाजरापासून. इथे आपण 2 चमचे फ्रेश क्रीम घालूया. मी फेटून घेतलेली होती ती त्यामध्ये घालून चांगले एकजीव करून पूर्ण खालपर्यंत चिकनला लागले पाहिजे आणि हे 2 तास मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देऊया. अशा प्रकारे आपलं हे मॅरिनेशन झालेलं आहे. इथे एक किलो मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ जोरात नाही, हलवार हाताने चोळून 2 पाण्यात स्वच्छ धुवून घ्या, 2 ते 3 पाण्यात, आणि हे 1 तास भिजायला ठेवा. इथे आता आपलं मॅरिनेशन तयार आहे. तव्यामध्ये तेल घालूया. तेल किंवा बटर तुम्ही काही घालू शकता. हे सगळे पीस आपण छान असे फ्राय करून घेऊया. आता आपली एक बाजू झालेली आहे. उलटपालट करून ते छान वरती खालती करून घ्या आणि छान मस्तपैकी शिजू द्या. थोडेसे किंचित पाणी घातले, कारण 2 चमचे, कारण तळाला लागू नये म्हणून. आपल्या इथे आता दोन्ही बॅच तळून झालेले आहेत. मी 2 तवे ठेवलेले दाखवण्यासाठी, एकच तव्यामध्ये करून दाखवले. आता इथे ग्रेव्हीची तयारी करूया. 2 चमचे मोठे तेल पली आणि 2 चमचे साजूक तूप घालूया. त्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे आणि 3 ते 4 कांदे बारीक चिरून त्यामध्ये परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. झाकण देऊया. छान मऊसर शिजला जाईल आपला कांदा. त्यामध्ये आता 1 चमचा मोठा आलं लसूण पेस्ट घालूया. ती सुद्धा परतून घेऊया. झाकण देऊन छान शिजू द्या. त्यामध्ये 3 मोठे टॅमॅटो ह्याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, ती सुद्धा त्यात घाला. छान एकजीव करून घ्या. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, कुठल्या शहरातून कुठल्या भागातून तुम्ही पाहता, मला कमेंट करून सांगा, म्हणजेच मला तुमचे आभार मानता येतील. इथे मी 3 मोठे कांदे फ्राय केलेले, त्याच्यातला अर्धा कांदा यामध्ये घालूया. जवळजवळ 2 कांद्यांचं जे फ्राय केलेलं आहे ना, ते त्यामध्ये घालूया. एकजीव करूया. 3 चमचे मसाला, 1 मोठा चमचा हळद, कसुरी मेथी, गरम मसाला. आपण चिकनच्या मॅरिनेशनला सुद्धा हे सगळं लावलेलं आहे, त्यामुळे बेताने लावा, कारण जास्त तिखट झालं तर मुलं खाणार नाही. हा मॅरिनेशनचा मसाला त्यामध्ये घालूया. आणि इथे काजू, मगज आणि बदाम याची आपण भिजत घालून पेस्ट तयार केलेली, ते त्यामध्ये घालूया. हे घातल्याने काय होईल, आपल्या डिशला छान क्रीमीनेसपणा येईल. छान रंग आलेला आहे. झाकण दिलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे. इथे आता आपली ग्रेव्ही शिजून तयार आहे. आत्ता आपण
चिकनला थोडेसे गॅसवर स्मोकी फ्लेवर देऊया. थोडे उलटपालट करून भाजून घेऊया. तुम्ही एअर फ्रायला किंवा मायक्रोवनला सुद्धा करू शकता किंवा OTGला पण. मी इथे गॅसवर केलेले आहेत. छान असे मस्त खरपूस भाजून घ्या. इथे आता आपण कोथिंबीर घालूया. आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे. त्यामध्ये हे सगळे चिकनचे पीस घालून एक 10 मिनटंच वाफ द्यायची, जास्त नाही द्यायची, कारण आपले दोन्ही पदार्थ शिजलेले आहेत. फक्त ते एकजीव मिळून येण्यासाठी आपण एक 5 मिनटं वाफ देऊया. 5 ते 10 मिनटं, जास्त नाही. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात सगळे खडे मसाले, आला लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना घालून छान पाणी उकळवून घेऊया. त्यामध्ये सर्व राईस घालून घ्या. छान मस्त उकळी येऊ द्या. चवीनुसार मीठ घाला. मीठ तिन्ही पदार्थात बेताने घाला, कारण आपण त्यात सगळ्याच पदार्थामध्ये, चिकनमध्ये, ग्रेव्हीमध्ये, राईसमध्ये मीठ घातलेलं आहे. इथे आता आपला राईस 80% शिजून झालेला आहे. तो आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला बटन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. इथे आपण आता केशराचं दूध तयार केलेलं आहे आणि थोडासा कलर मी राईसला घातलेला आहे. इथे आपण लेअर करून घेऊया. भाताचा लेअर झाल्यावर त्यावर कोथिंबीर, तळलेला कांदा हे सगळे घालूया. मग चिकन त्यामध्ये घालू आणि हा केशराचा दूध. यामध्ये मी केशर, वेलची पावडर 1 चमचा आणि 1.5 चमचा साजूक तूप असं घातलेलं आहे. इथे आपण चिकनचं लेअर लावूया. त्यावर फ्रेश क्रीम घालूया आणि अंडी उकडलेली त्यामध्ये घाला. पुन्हा एकदा भाताचा लेअर देऊया. असे करून मी चिकनचे 2 लेअर व भाताचे 3 लेअर असे लेअरिंग लावून बिर्याणी तयार केलेली आहे. आता याला गॅसवर ठेवायचं दम देण्यासाठी. इथे आपले लेअर सगळे लावून घेऊया. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. मला बिर्याणीच्या खूप ऑर्डर्स येत असतात, पण मला शूट करायला वेळ मिळत नाही, म्हणून मी 1 किलोची ही बिर्याणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे आता आपलं पूर्ण सगळं लेअर लावून झालेले आहेत. इथे दुधाचं पाणी आपण केलेलं ते त्यामध्ये घालूया. चीज घालूया आणि अंडा खिसून घालूया आणि वरून स्मोकी फ्लेवर देऊया. त्यासाठी मी इथे कोळसा न वापरता आपले नारळाची करवंटी असते ना, ती घेतलेली आहे. ती चांगली पेटवून त्याचे कोळसे करून त्यामध्ये घाला आणि तूप घालून त्यावर छान असा स्मोक येऊ द्या. आपला स्मोक येऊन झालेला आहे आणि बिर्याणी इथं तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा आणि बनवून बघा. खूप छान आणि मस्त होते, अप्रतिम लागते. इथे आपण आता प्लेटिंग करून घेऊया. छान बघा कशी मस्त अशी बिर्याणी. राईस बघा कसा सुटसुटीत झालेला आहे. चिकन कशी वाटली ही माझी चिकन टिक्का मलाई बिर्याणी नक्की मला सांगा. आणि जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.